आणि इथूनच आता ऑफ रोडिंग चालू झालं आहे आमचा. खारदुंगला पाससाठी आम्ही चाललो आहे. जरा लेफ्टला गेला कोणी आणि झाला डिसबॅलेन्स तर काम 25 आहे त्याचा. इकडे काय दिसतंय यार, यही तो देखने के लिए आए थे. आलो आलो आला, बर्फ आला. फायनली वी हॅव रीच माहिती खारदुंगला पास. एक मोठा स्वप्न आज आपण पूर्ण केलेला. तर आमची तयारी झालेली आहे, बाईक रेडी आहे. आमचा मेंबर थोडासा लेट आला आहे त्यामुळे. झालं, ऑल सेट आहे. चला निघा पटापट पटापट. 10 वाजले. फ्लॅग लावायचं आहे आम्हाला, त्यासाठी काठी शोधतोय. जस्ट निघायचं 10 वाजले, लेट झालाय बराचसा. सगळे रेडी ना? पाण्याचे बॉटल घेतोय आम्ही. नुब्राला ॲक्च्युली पाण्याची थोडंसं म्हणजे तिथे मिळेल काय मिळेल वगैरे ते थोडंसं डाऊट आहे. सो घेऊन ठेवतोय, लागलं तर लागलं, नाहीतर तरी पाणी इथे पित राहावं लागतं. सो आम्हाला दिवसभरामध्ये त्या बॉटल आरामात संपून जातील. आम्ही 9 जण आहेत त्यामुळे आरामात त्या बॉटल आम्हाला संपून जातील. तर हे घेऊन कॅरेट गाडीमध्ये, आमची बॅकअप व्हेकल पण आहे आज. व्हेर इज आवर बॅकअप व्हेकल? कुठे गेली? वो लोग नहीं निकले क्या? वो निकले नहीं क्या? हां हां, बॅकअप व्हेकल आहे आज. बॅकअप व्हेकलमध्ये आमचे 2-3 जण आहेत. तर आणि सामान सगळं त्यात आहे आमचं, तर त्यात ठेवून देऊ. आम्ही जस्ट आता फ्युलअप करून घेतलं आणि सगळ्या टाकी फुल केल्यात. आता इथे परमिट वगैरे चेक होतात. ते झाल्यावरती आम्ही निघू खारदुंगला जायला. खारदुंगला पास करत जायचं आहे आज, तिकडे थंडी असणार. आणि इथूनच आता ऑफ रोडिंग चालू झालं आहे आमचा. खारदुंगला पाससाठी आम्ही चाललो आहे. आम्हाला आमचा मार्शल बोलला होता की उद्या तुम्हाला ऑफ रोडिंग मिळणार, सो बी केअरफुल. तर आपण जास्त शहाणपणा करायचा नाही, केअरफुल राहायचं, मार्शलला फॉलो करायचं कॉन्स्टंट स्पीडने. कारण हे रस्ते आपल्यासाठी नवीन आहेत, माती गाडी पण आपल्यासाठी नवीन आहे. सो एका कॉन्स्टंट स्पीडने आपण सेफली पोचायचं, बस. मजा तर येते ऑफ रोडिंगला. गाडी पण ही छान आहे ऑफ रोडिंगसाठी. थोडी हेवी आहे ऑफ रोडिंगसाठी, म्हणजे थोडी लाईट बाईक असेल तर थोडं बरं असतं. बट स्टील हिचं सस्पेन्शन एवढं भारी आहे ना की म्हणजे ती ग्लाईड करत जाते बऱ्याचशा पॉटहोल्स आणि याच्यावरून, आणि डिसबॅलन्स नाही होत. ते मस्त आहे, त्यामुळे मग तो फील मस्त येतो. हा आमचा पुढे आमची लाईनअप चालला आहे. मी टेलला आहे, गोप्रोमधून शूट करतोय सगळ्यांना. आणि हा लाईनअप बघायला किती छान वाटतोय. वरती जाणार आम्ही, उंचावर जात जाणार. कारण खारदुंगला पास हा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, खारदुंगला पास हा हायेस्ट मोटरेबल रोड होता वर्ल्डमधला. सगळ्यात उंचावरचा मोटरेबल रोड होता. बट आता त्याची जागा उमलिंगला पासने घेतली आहे, जो हानलेवरून. आम्ही तिकडे पण जाणार आहोत. हायेस्ट मोटरेबल रोड आणि सेकंड हायेस्ट पण आम्ही करतोय आता. आय गेस खारदुंगला आता सेकंड हायेस्ट आहे. आम्ही उंचावर चाललो ना, तर माउंटेन्स दिसत आहेत आम्हाला आणि सगळं खाली ले सिटी दिसते. खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. अरे खाली सीन बघा, खाली सीन बघा. वाव, दिस इज सो नाईस. थोडंसं लेफ्टने चालवायला फाटते आणि थोडं यूज टू व्हायला टाईम लागेल. बट काय दिसतंय यार, एक नंबर. जरा लेफ्टला गेला कोणी आणि झाला डिसबॅलेन्स तर काम 25 आहे त्याचा इकडे. तर आमच्या आता 2 दिवस झाले आम्ही लोकांनी कोणीच डायमॉक्स घेतली नाही. म्हणजे आम्ही डिसाईड केलं होतं, म्हणजे आम्ही जेव्हा डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणाले की जर तुम्हाला गरज पडली तर घ्या. तर आल्या आम्ही त्या दिवशी तर ओके होतो, त्यामुळे आम्ही कोणी घेतली नाही. आम्ही जेव्हा प्लेनमध्ये होतो ना, तेव्हा बऱ्याच जणांनी प्लेनमध्ये डायमॉक्स खायला सुरू केलं होतं, पण आम्ही लोकांनी नव्हती घेतली. बट स्टील वी मॅनेज समहाव, थोडा रेस्ट करून वगैरे वगैरे. तर अजून पण आम्हाला 2 दिवस झाले तरी आम्हाला अजून थोडंफार ते डोकं जड होणं वगैरे ते फील होतंच आहे, जे की हळूहळू आय गेस ओके होईल. आमचा मार्शल तर सॅडलिंग करत चाललाय भाई पुढे पुढे. काय करू, जाऊ का आम्ही पण? जाऊ तर शकतो. पण मी डबल सीट आहे ना, उगाच नको रिस्क, नको. खूप जास्त धूळ माती आहे यार इथे. बट ह्यासाठीच तर केला होता 8 तास. लदाख करायचं आहे. मजा पण येते हे सगळ्यामध्ये.
आमचे रायडर जरा पुढे निघून गेलेत, सो मला तो ओव्हरटेक करून पुढे जावं लागणार आहे. हा छोटासा पॅच होता चांगल्या रोडचा, संपला. परत आपले दुःखद पिढा चालू. दुःखद पिढा कसा बोलायचा ह्याला, यासाठीच तर आपण आलोय इकडे. जर एकदम स्मूथ रोड भेटले तर मग काय फायदा. नुसता खाडबड 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 खाडबड. परत एक अशोक लेलँडचा ट्रक आलाय, त्याला पण आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे सेफली. पुढे काय गाडी बिडी नाही आहे लांबपर्यंत. सो लेट्स सी इफ आय कॅन मेक इट. एक गाडी येते. ओके, आमच्या रायडरला जाऊ दे, त्यानंतर मी जातो. आधी उगाच शांतपणा नाही करायचा. हां, रस्ता क्लिअर, रायडर फरार. आम्ही आता असं फील होते, थंडी थंडी फील होते हवा, कारण आम्ही आता उंचावर जात चाललोय, वर जात चाललोय. आता ट्रक येतात तिकडे, वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. टर्निंगला आणि गाड्या इथे स्लो चालवत नाही लोक, नुसतं फास्ट टर्निंग बिनिंगला. आणि हे घाट थोडे आपले कोकणातले घाट आहेत त्यापेक्षा वेगळे आहेत, तसे घाट नाही ते. ओ जम्प. हे मला खूप सही वाटतंय की आमचा ना छोटा ग्रुप आहे, म्हणजे आमचा फक्त 4 बाईक आहेत आमच्या, त्यामुळे ना आम्हाला कुठे असं जास्त थांबावं नाही लागत आहे. आम्ही फटाफट सब निघून जातो. म्हणजे जेव्हा मोठा ग्रुप असेल तेव्हा कसं सगळ्यांना येईपर्यंत एवढं ते ऑब्व्हियसली थांबावं लागणार ना, तसं आम्हाला होत नाही. आम्ही 4च आहेत रायडर आणि आमचा मार्शल 5 बाईक फक्त आहेत. आम्ही इतका झुक करून निघून जातो ना कुठून पण, जरी लेट झाला तरी आम्ही तो डिस्टन्स आरामात कव्हर करून टाकतो. काय गाडी मस्त क्रॉल करते यार सेकंड गिअरला. क्लच बिच काय दाबला नाही मी, मस्त जाते, एकदम प्रॉपर जाते क्रॉल करत. आणि हां, मी सांगायला विसरलो, आज अराउंड 140 किलोमीटर करायचं आहे आम्हाला. मध्ये ऑब्व्हियसली 3-4 ब्रेक असणार आहेत आमचे. ते काय असे 140 किलोमीटर आम्हाला रेमटवणार नाही. सो ते ब्रेक घेत आम्ही जाणार. आता खारदुंगला पासला एक ब्रेक होईल, तिथे फोटो वगैरे काढू. त्यानंतर थोड्या वेळानंतर लंचसाठी आम्ही थांबू एका ठिकाणी, लंच करू, मग एखादा कॉफी टी ब्रेक वगैरे घेऊ. असं करत आरामात आम्ही नुब्राला पोहोचून जाऊ, काय सीन नाही. वा, भरपूर वरती आलो यार. हे पूर्ण असं कर्व करत आम्ही इथे वरपर्यंत आलोय. काय बोबड्यार का बोलतोय मी. ऑफ रोडवरून गाडी काय जाते यार, एकदम चुंबेश्वरी जाते. फक्त रॉयल एनफिल्डने छोटे रोडमध्ये त्यांचे इश्यू आहेत ना, ते थोडे त्यांनी क्लिअर केले पाहिजेत बस. नाही तर गाडी बाप आहे. आणि काय जाते गाडी ऑफ रोडवरून, अशी ग्लाईड करत जाते. आणि BRO सिरियसली यार खूप भारी काम करते इकडे, एवढ्या उंचावरती. जर आता चल मध्ये पॅच तिकडे काम चालू आहे रस्त्यांचं, बट स्टील त्यांनी काय रोड बनवलेत. अरे माझी पिलियन पण आहे बाईकवरती मागे, माझी वाईफ, तिला पण खूप जास्त आवडतं आहे रायडिंग वगैरे. तिला असं असतं, हवं असतं की म्हणजे बाईकवरती मागे बसून यावं. त्रास तर होणारच, ऑब्व्हियसली होतोच, तिलासुद्धा होत असेल, बट ती एन्जॉय करते ह्या गोष्टी. आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मेनली खूप जास्त, बंजी जम्पिंग आणि काय झिप लाईनिंग येते, सगळं एवढं ती एन्जॉय करते ना. इथे आय गेस व्ह्यू पॉईंट टाईप काहीतरी आहे, पण आमचा मार्शल काय थांबणार नाही इकडे, ऑलरेडी लेट झालेला आहे. तो कसला थांबतोय आय गेस कुठल्या तरी पॉईंटला आपण पोहोचलोय. नाही, आपले मेंबर इकडे नाही आहेत, सो आपण पुढे गेलेलं बरं. इथे बघितलं कार कशा जातात, एकदम आपले लॉर्ड वॅगनर फुल एकदम टफ देत. ते पुढे काम चालू आहे, थांबवलंय आम्हाला इकडे. व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा तोपर्यंत. तर मध्ये JCBची खुदाई चालू होती, त्यामुळे थोडा वेळ गेला आम्हाला.
आता आम्हाला आमच्या ग्रुपला कॅचअप करायचं, करू इझिली, काय हरकत नाही. बाकीचा दुसरा एक ग्रुप भेटला आम्हाला, मग आम्ही त्या ग्रुपच्या लाईनअपमधूनच चाललो आहे सेफली एकदम. गोप्रोशी बोलतो रे, गोप्रोशी, तुझ्याशी नाही. आम्ही 2 इंटरकॉमने कनेक्ट केलं एकमेकाला. आता बाकीचे तर होत नाही तोपर्यंत चल तेवढं तर तेवढं आम्ही तरी करू कनेक्ट ॲटलिस्ट. नुसतं माती आणि दगड. आता आता थंड फील व्हायला लागलं, पण थंड वाटायला लागला आता. अरे भाई काय वाटतंय ना ते, कडक कडक एक नंबर वाटतंय ते. हे त्या दिवशी पडलेला स्नो वगैरे असेल तेव्हा नाही का पडलेला, लास्ट वीकला तो असेल. भाई एवढ्या उंचावरती काम कसे करतात एवढं सगळं घेऊन. आपलं तर असंच श्वास घ्यायला फाटत होती. पण आय एम प्राऊड ऑफ आवर ग्रुप. का सांग, कोणी एकाने गोळी नाही खाल्ली आहे, एकाने पण गोळी नाही खाल्ली आहे. मग कोणी किती पण काय पण असू दे, लेडीजपासून ते जेंट्सपर्यंत सगळ्यांना काय काय लोकांना त्रास झाला. काही 2-4 लोक आहेत त्यांना त्रास नाही झाला. अरे देवाला का घाबरू. अरे मला नाही बोलत आहे मी मला बोलतच नाही. मी बोलते 2-4 लोकांना त्रास नाही झाला काही. नाही मी त्या 2-4 मध्ये येतच नाही. नाही त्या 2-4 मध्ये मी आहेच नाही. हां पहिल्या 3-4 मध्ये मी आहे ज्यांना त्रास झाला. माझ्या पुढचा बघ हे Insta 360 घेऊन चाललाय. हां त्याला बोलतो भावा हे इंस्टाग्राम ID घे, व्हॉट्सॲप नंबर घे, मला पाठवून दे. मी माझीवाली मी तुला मागून रेकॉर्ड केलेलं पाठवतो, आपण बार्टर करूया. तर आता हा खारदुंगलाच्या आधीचा एक चेकपोस्ट आहे, तिकडे आम्हाला थांबवलेला आणि आमची बाकीची गँग पण इकडेच भेटली आम्हाला. आता आम्ही पुढे जायला निघू. त्या JCB की खुदाईमुळे बराच लेट झाला यार. चल रे, ए हमको भी ले रे भाई, चलो. चला इकडे सगळं आमचं ते परमिट वगैरे बहुतेक चेक केले असतील. चला आता वायझर लावलाय, आता नाही मागे पडायचं, आता सुमसाम जायचं एकदम. आता पुढे 14 किलोमीटर वरती खारदुंगला पास आहे. हा थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. मजा येते रे, काय बाईक पळते यार. ओके ना, तुम्ही थर्डच थांबा ना, म्हणजे तुम्हाला मस्त मागून शूट होत राहतो ना. झेंडा पण चांगला दिसतोय, झेंडा किती मस्त दिसतोय बघ मागे. अरे हा तो ते माझ्याकडे ते लावतो, काठी बिटी शोधू लावू मस्तपैकी. महाराजांचा झेंडा आणला आम्ही, कधी लावणार काय माहिती यार. का इथे सगळ्या गडबड होते, निघायला लेट होतं त्यामुळे राहून जातं. पण आज काय पण करून आम्ही लावणार, काही पण करून लावणार. हा जाऊ जंगलामध्ये जाऊन काठी तोडून आणू आणि लावू. हा ते पण आहे, पण ठीक आहे वाळवंटात जाऊन काठी शोधू. अरे बापा असं झालेलं पाहिजे, ह्या नंबरनेच चाला. म्हणजे कसं मला रेडवाला आणि ब्ल्यूवाला हेल्मेट दिसलं की कळतं की आपल्या पुढे आहे. त्या झेंडा पण मस्त दिसतो आणि मी शेवट असल्यामुळे मग मला कोणासाठी थांबायची गरज नाही. तर कळत नाही माहिती का राहिला कोण मागे की नाही राहिला. अरे वर्ब आईच्या गावात काय दिसतंय यार. यहीच तर देखने के लिए आए थे. भारी दिसतंय, भारी दिसतंय. मला तर कॅमेरा बंद करावा असं वाटत नाही रे. हा ना बघू तिकडे काय ना काहीतरी दिसतंय. एक तर हा खारदुंगला पास आहे. खारदुंगला पास इज लाईक ते माहिती आहे पहिले बोलायचे की रायडर लोकांची पंढरी, तो वाला सीन आहे. लडाख तर आहेच, त्यात खारदुंगला पास टॉपचा म्हणजे हायेस्ट मोटरेबल रोड होता ना. आता उमलिंगला पास आहे, आपण तिकडे पण जाणार आहे उमलिंगला. बट खारदुंगला शेवटी लेजेंडरी आहे ना, बोलतात ना माहिती खारदुंगला पास. अरे हात थंडावले आता, वारा लागतो डायरेक्ट. तो बोललेला बरोबर, खाली थर्मल घालायला पाहिजे रे पायाला. सही आहे, तुम्ही लोक हुशार आहेत रे.
मी घालणार होतो पण बोललो खूप जास्त वाटेल, खूप जास्त होईल, कारण नंतर गरम होतं रे खूप जास्त. नाही ठीक आहे, आता तरी मॅनेजेबल आहे मला. नंतर थोड्या वेळानंतर मी करेन काहीतरी जुगाड. हां तेच आणलंय मी, वरतीच ठेवले. आणि तसं अरे खारदुंगला 5ला थंडी असणार, खाली नसणार. म्हणजे आपण जेव्हा उतरायला सुरू करणार ना पुन्हा तेव्हा नाही. अरे भाई असं वाटतं ढगाच्या लेवलला आलोय. समोर बघ, ढग आणि आपण एका लेवलला आहे. पकडून बस मला, पकडून बस. हा पकडून बस मला, हा पकडून बस. सावली आली बघ ढगांची, सावली आली बघ. ऊन सावलींचा खेळ. हा अरे यार फ्लॅग पडला, फ्लॅग पडला. थांब 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 थांब. थांब थांब मी फिरवून घेतो. उतर उतर. हो ठीक आहे, घे सोबत, घे सोबत, घे सोबत, घे. अरे गाडी फिरवली ना, दम लागला. आलो आलो आला, बर्फ आला. गोळा खायचा, गोळा खायचा का? गोळा खायचा का? तुझ्याकडे मागे काठी पण आहे. तुझ्याकडे मागे काठी पण आहे. हा जे डोळ्याने बघतो ते रेकॉर्ड करूच शकत नाही रे आपण. डोळ्याने काहीतरी वेगळं दिसतंय. किती पण गोप्रो वगैरे ना आपण, म्हणजे आता उद्या माहिती आहे मी बोलतो ना, उद्या आपण व्हिडिओ लावू, घरच्यांना बसवू आणि दाखवू, अरे आम्ही हे केलेलं, आम्ही ते केलेलं. बट तो मला फील येणारच नाही माहिती आहे का. लडाख रे, अरे पहिला आपला देश बघायचा. बघ लास्ट टाइम पण मी जेव्हा काश्मीर गेलेलो ना, तुला सांगतो ऑलमोस्ट खर्च जो आहे ना तो तेवढाच होतो जेवढा तुझा थायलंडचा होईल. एक 5-10 हजार रुपये वर खाली. पण आपण मग आपल्याकडे ऑप्शन आहे ना तो चूज करायचा की आपण काय बघायचं आहे. असं आता बघून घेतलंय. कधी उद्या कोणाची असेल बॅचलर तेव्हा जाऊ थायलंडला पण. इथे केअरफुल हा, केअरफुल. हा तेच तेच, बी केअरफुल. ही मातीवरून स्लिप होते गाडी. चायला कान बंद होतं, कान बंद होतं तुझे. आता पाणी प्यायला पाहिजे. खारदुंगाला पाणी पिऊया जरा. दगड पडल्या मध्ये, चायला चाकावरून चाक गेला तर कोणाचा सटकेल. अरे थंडी थंडी. आय गेस वी हॅव रीच खारदुंगला, असं मला वाटतं. एवढ्या गाड्या ज्या उभ्या आहेत ना त्या हिशोबाने. काय तुरतुक 168 किलोमीटर. Okay, we have reached Khardungla Pass. The mighty Khardungla. Yes, yes. हा खारदुंगला पोहोचलो आपण. हायेस्ट मोटरेबल रोड मागच्या वर्षीपर्यंत होता. फायनली आफ्टर 2022, आफ्टर 5 years. चल 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 चल, चल.
नाही नाही, माझ्या माईकमधून आला तुला. चला, जास्त वेळ थांबू शकत नाही इकडे, पटापट फोटो काढून निघू. चल फोटो काढूया. फायनली वी हॅव रिच माहिती खारदुंगला पास. थोडेफार फोटो काढून घेतले इथे आम्ही. हे कसं वाटतंय सांगा जरा. बरं वाटतंय. श्वास थोडा घेतल्यानंतर आलोय, खूप दिवसानंतर, 5 वर्षानंतर आलोय. गेल्या वर्षी मी सॅटर्डे संडेला विचार केलेला खारदुंगला जाईल, तर या वर्षी मंडेला मी आलो आहे. खूप बरं वाटतंय मला. थंडी लागते. संडेचा पहिला कसं वाटतंय संडेचा पहिला माझा मस्त एकदम भारी. फक्त श्वास विचार मंडेला मी पूर्ण केलाय. ठीक आहे. कोण दिसत बोल, कसं वाटतंय? नेक्स्ट लेवल वाटतंय. त्यांना पण विचार कसं वाटतंय? अरे नेक्स्ट लेवल वाटतंय. कुठे गेले मी इकडे? नाही येत आहे. चल बस डायरेक्ट फिरवतो. फोन वगैरे आहे ना सगळं? हां. तर हा होता माहिती खारदुंगला पास. आम्ही निघतो इथून आता. खूप वेळ झाला इथे, 15 मिनिट तरी थांबले. 15-20 मिनिट झाले जास्तच. फोटोज वगैरे काढले. हां, दम लागतो रे इथे. हा ना. चल ना. ओके, सो फायनली वी हॅव लेफ्ट फ्रॉम हिअर. हा होता हायेस्ट मोटरेबल पास. आता इथे गर्दी बघा तुम्ही. हा पण एक ते बोर्ड आहे. इथे आम्ही आलो नव्हतो. आम्ही आधीच्या बोर्डवरती फोटो काढले. मस्त वाटतंय. फिलिंग खूपच भारी आहे. खूपच भारी फिलिंग आहे. आपण बाईकवरून इकडे येणं म्हणजे लाईक म्हणजे बोलत ना, एक स्वप्नपूर्ती. हे स्वप्न होतं, ॲक्च्युली हे स्वप्न होतं माहिती आहे का. आता जेव्हा शांत बसून गाडीवर बसतोय ना, तेव्हा मला डोळ्यामध्ये पाणी येतं. थोडंसं इमोशनल झालं आहे, कारण एका मिडल क्लास मुलासाठी हे सगळं करणं खूप मोठी गोष्ट असते. दिस इज लाईक आय एम लिव्हिंग माय लाईफ. फायनली आय हॅव डन इट. आणि नक्की नेक्स्ट टाईम स्वतःच्या बाईकवरती येणार. स्वतःच्या बाईकवरती माझ्या फेवरेट ग्रुपसोबत, जो आता माझ्यासोबत आहे, आणि माझ्या गोड अशा वाईफसोबत. ऑब्वियसली तिथं असणारच. हां, मला माहिती आहे की काही लोकांना वाटेल की काय एवढं काय याच्यामध्ये, एवढे लोक तर येत असतात. बट नाही, तसं नाही आहे. नाही येत एवढे लोकांना अपॉर्च्युनिटी नाही मिळत. सगळ्यांची ती परिस्थिती नसते. आपल्याला बनवावी लागते. जास्त बोलावंसं नाही वाटत आहे मला. म्हणजे बोलायची इच्छा तर खूप आहे, पण तोंडातून शब्द नाही निघत आहेत. सिरियसली लाईक बरेचसे असे मोठे ब्लॉगर आहेत ज्यांनी हे स्वप्न दाखवलं, ज्यांनी दाखवलं की लाईफ पण असते, हे पण आहे जग. मी, माझा भाऊ आणि माझी वाईफ
आम्ही तिघे पण एकत्र आहे. माझा बेस्ट फ्रेंड पण त्याच्या मागे बसलेला आहे आणि माझे दुसरे बेस्ट फ्रेंड बाईक्सवरती आहेत. अजून काय पाहिजे आयुष्यात यार, अजून काय पाहिजे. एक मोठा स्वप्न आज आपण पूर्ण केलेलं आहे फायनली. सिरियसली ही फिलिंग आउट ऑफ द वर्ल्ड आहे आणि शब्दामध्ये नाही सांगू शकत ही फिलिंग मी माझ्या. चला तुम्हाला पुढचे रोड दाखवतो. आपण फायनली खारदुंगलावरून खाली उतरायला सुरू केले. आता नुब्रा व्हॅलीकडे जाणार आहे आपण. मध्ये एक आता लंचसाठी ब्रेक घेऊ. पकडून बस, पकडून बस, पकडून बस. गोप्रो तसा खूप सुंदर रेकॉर्डिंग करतो, मस्त व्हिडिओ बनवतो. बट गोप्रो तुम्हाला माहिती आहे अजून एका गोष्टीसाठी खूप जास्त फेमस आहे. ते म्हणजे ऑडिओमध्ये काहीतरी घाण करण्यासाठी आणि सेकंड थिंग हँग होण्यासाठी. तर हँग तर काल झाला होता तो, तर आज त्याला ऑडिओमध्ये जी घाण करायची ती त्याने केली आणि ऑडिओमध्ये रेकॉर्डिंग बरोबर झाली नाही ऑडिओची. त्यामुळे मला हा व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे. तर असं मस्तपैकी सॅडलिंग करत आम्ही खालपर्यंत आलो. खाली एक छोटंसं रेस्टॉरंट होता, तिथे आम्ही लेमनेड आणि मोमोज वगैरे खाऊन घेतले. थोडा ब्रेक घेतला, रेस्ट केला आणि तिथून पुढे निघाल्यावरती एक छोटासा ऑफ रोड पॅच लागला, जिथे आमच्या ग्रुपमधल्या बाईकचा फर्स्ट क्रॅश झाला. रोहित बाईक चालवत होता, पण तो जास्त काही स्पीडमध्ये नव्हता, त्यामुळे काय त्याला सुद्धा लागलं नाही आणि बाईकला सुद्धा काही डॅमेज झालं नाही. काय नाही, उभ्या उभ्याच पडला. चल काय नाही, काय नाही. काय नाही, आरामात काढ. हेल्प करू काढायला. येईल ना मागे, मागे येईल ना. गाडी यार याच्यावरती डबल सीट याच्यावरती. हां हे पुढे. थोडा खेळतो गाडी. हा काही राईट साईडला मस्त नदी दिसते. तर आता आम्ही नुब्रा पोहोचलो आहे ऑलमोस्ट. इकडे जेवण्यासाठी थांबलो होतो. जेवणासाठी थांबलो होतो आणि जेवण झालं आहे. थोडीशी भूक लागली होती, बट खूप जास्त पण खायची इच्छा नव्हती. म्हणजे इथे थोडं आल्यापासून थोडंसा वियर्डच आहे. लाईक खूप जास्त भूक पण नाही लागत आणि म्हणजे असं खूप हेवी खायचं मन नाही करत. त्यामुळे मी दाल राईस वगैरेच खाल्ला फक्त. आता इथून आम्ही ॲक्टिव्हिटीजसाठी जाऊ. हे कानात माझ्या इथे 1 1 2 3 3. तुला ते इंटरेस्टिंग वाटतं ना ते कानातलं. तर आता आम्ही नुब्राला होतो, म्हणजे तिकडे जेवायला होतो. जेवून झालं आणि आता ॲक्टिव्हिटीजसाठी चालू आहे. ॲक्टिव्हिटीज नक्की कोण कोण इंटरेस्टेड आहे आणि काय ॲक्टिव्हिटीज आहे ते नाही आयडिया. जाऊन बघू, जर ओके वाटलं बीचवरची. अरे पण अरे थांब ना. हा दिसतंय दिसतंय, सगळे दिसतात.
दिसतंय मस्त. पॉसिबल असेल तर स्टँडिंग जा. मजा आली. रोया तू रोया तू कॅमेरामध्ये. चल. हा दम लागतो रे थोडं पण काय ऍक्टिव्हिटी केली तर. हा भाऊ भाई काय चाललंय भाऊ. रोया माझ्या तोंडावरती उडवू नको फक्त. चालेल. आरामात ये. इथले बेकार जातात रे छोट्या गाडीवाले. डायरेक्ट अंगावर आणतात. आरामात आहे रे इकडे दगड माती. तर हे जे वरती दिसतंय मॉनेस्ट्री तिकडे आम्हाला जायचं आहे. काल ॲक्च्युली आम्ही कन्फ्यूज झालो होतो. म्हणजे जे शांतीस्तूप होतं त्याला आम्ही मॉनेस्ट्री सोबत कन्फ्यूज केलेलं. तर आज आम्ही इकडे जातोय. ह्याचे बरेचसे ड्रोन शॉट वगैरे बघितलेत आधी. खूप छान दिसतं. रोड पण सही आहे यार. खाली इथं ग्रीनरी पण बरेच टायमानंतर ग्रीनरी बघायला मिळाली. नाही तर नुसतं ओसाड डोंगर होते. अरे रोड बघ कसा आहे. हा माथेरानचा रोड तसाच कव पण आहे. अरे भाई गोप्रो ऑनच आहे माझा. गोप्रो कर रेकॉर्ड सगळा. हे गाडी येते. हा बघा गेट बघ किती मस्त आहे. ह्याला काय म्हणतात हे छोटे छोटे काय असते. काही संवाद असतात का. हो हे व्हाईट कलरचं जे आहे ते पण एवढे काय असतात ते. आता आम्ही मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये चाललोय. वरती चाललोय. मॉनेस्ट्री आमची फिरून झाली. आम्ही वर सुद्धा गेलो होतो तिथे मॉनेस्ट्रीमध्ये. आणि हुंदर जिकडे सँड ड्यून्स असतात आणि तिथे डबल हम्पवाले जे कॅमल्स असतात ते उंट पण तिकडे असतात. तर त्यांची राईड वगैरे आणि बाकी ॲक्टिव्हिटीज पण तिकडे हुंदरला होतात. तर तिकडे आम्ही जायला निघालो. हुंदरला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करायचं ऑप्शन आहे. आर्चरी, ATV बाईक्स आणि डबल हम्पवाले जे कॅमल असतात त्यांची राईड, ज्यासाठी हुंदर फेमस आहे. मी, सुशांत, अदिती आणि रोहित आमची काही ॲक्टिव्हिटी करायची खास इच्छा नव्हती. त्यामुळे आम्ही तिथे एन्जॉय केलं. सँड ड्यून्समध्ये फिरलो, फोटोज काढले. आणि आमच्या ग्रुपमधले जे बाकी लोक होते त्यांना कॅमल राईड करायची होती. तसं त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला. त्यांचा एक्सपिरियन्ससुद्धा छान होता. हुंदरला जिकडे ॲक्टिव्हिटीज होतात तिथे आसपासच काही फूड स्टॉल आणि कार्ट्स असतात. सरप्रायझिंगली आम्हाला तिथे एका कार्टवरती कांदा भजी मिळाली. आम्ही लगेचच ऑर्डर दिली आणि मस्तपैकी चहासोबत कांदा भजी एन्जॉय केली. सॅडली मी ते सर्व रेकॉर्ड नाही केलं, त्यावेळेस विसरून गेलो. थोड्याने मसाज करून घेईन ना तो.
बाजूला पण कर ना. चल चल साईडने चल. साईडने चल ना. हा वाराला खातो. हा वाराला खातो. हा. ते याला बघ. तो स्वतः पण पोच देतोय तो कॅमेरा काढला माझे फोटो काढायला बघतो बघतोय. बोल काय बोलते. राम राम. हुंदरवरून आम्ही निघेपर्यंत अंधार पडायला लागला होता आणि आमचा आजचा स्टे टेंटमध्ये होता. त्याची पण एक वेगळी मजा होती. नेक्स्ट डे आम्हाला लवकर उठायचं होतं कारण नेक्स्ट डेचा आमचा प्रवास होता पँगॉंग लेकसाठी, जे की आम्हाला वारीला पास आणि चांगला पास करत जायचं होतं. त्यातमध्ये आमच्यासोबत एक ट्रॅजेडीसुद्धा झाली आणि हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग आता बाय.